एका OTT शो साठी मुलींना कपडे काढायला सांगितले जातात, अश्लील प्रश्न विचारले जातात आणि हे सगळं OTT वर खुलेआम दाखवलं जातं। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। उल्लू नावाच्या ॲपवर सुरू असलेल्या हाऊस अरेस्ट या शोमुळे सध्या सोशल मीडियावरती चांगलीच खळबळ उडाली आहे। या शो मध्ये फक्त अश्लीलता नाही तर विकृतीचा बाजार मांडला जातोय। शो मधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हायरल व्हिडिओने सर्वांना हादरून टाकले। लोकांचा संताप समोर येतोय। आता राजकारणातूनही आवाज उठवला जातोय। हे सगळं चालू आहे, पण नेमकं प्रकरण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर चला सांगतो। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। उल्लू ॲपवर हाऊस अरेस्ट नावाचा शो सुरू आहे। या शो मध्ये अभिनेता एजाज खान होस्ट करतोय। सुरुवातीला हा रियालिटी शो असल्याचं सांगितलं गेलं, पण रियालिटी शोच्या नावाखाली वेगळाच बाजार मांडला जातो। महिलांना अश्लील प्रश्न विचारले जातात, अंगावरचे कपडे काढायला सांगितले जातात, सेक्शुअल प्रयोग करून दाखवायला सांगितले जातात। हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरती फिरू लागल्याने एकच खळबळ उडाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या कार्यक्रमावरती संताप व्यक्त केलाय। हा केवळ महिलांचा अपमान नसून मानसिकतेचं पतन आहे असं त्यांनी म्हटलंय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस आहे, समाजाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा आहे, लहान मुलांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ पोहोचत आहेत, हे अत्यंत घातक आहे, हा शो बंद झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस महासंचालकांना उल्लू ॲपवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत। भारतीय न्याय संहितेच्या अश्लील प्रदर्शन प्रबंधक कायद्यानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला गेला आहे। दाखल झालेली तक्रार आणि लोकांच्या दबावामुळे उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम सध्या तरी हटवण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी असेच एक प्रकरण समोर आले होते। रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लील वक्तव्य केली होती आणि वाद निर्माण झाला होता। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। त्यामुळे त्यांच्या YouTube चॅनलवरून हा कार्यक्रम डिलीट करायला सांगितला गेला होता। समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट या शोवरही बंदी घालण्यात आली होती आणि आता हाऊस अरेस्टवर बंदी घालण्याची मागणी होते। इंडियाज गॉट टॅलेंट असो किंवा हाऊस अरेस्ट, आपण मनोरंजनाच्या नावाखाली समाजाला कुठे घेऊन जात आहोत। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लील कंटेंटचा भडीमार केला जातोय। हे कुठवर चालणार, याचे परिणाम काय असतील हे पाहणं कठीण असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।